बातम्या विस्तारानं पाहूयात। बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या मोठ्या बातमीने करूयात। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नाशिक सत्र न्यायालयानं एक निरीक्षण नोंदवलंय। कोकाटे यांना शिक्षा झाल्यास पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ येईल आणि जनतेचा पैसा खर्च होईल असं नाशिक सत्र न्यायालयानं म्हटलंय। कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देताना नाशिकच्या सत्र न्यायालयानं काही महत्त्वपूर्ण निरीक्षणं नोंदवली आहेत। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही तर ते अपात्र ठरू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या विधानसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची वेळ आली तर जनतेच्या पैशांचा खर्च होईल असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे। प्रांजल कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। प्रांजल, माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात नाशिक सत्र न्यायालयात एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे। नेमकं कशाच्या आधारे हे निरीक्षण नोंदवलं गेलं, कोणत्या महत्त्वाच्या घटनेचा किंवा यापूर्वीच्या केसचा यामध्ये दाखला देण्यात आलेला आहे का? ऋतुजा, 20 फेब्रुवारीला माणिकराव कोकाटे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000चा दंड जो आहे तो ठोठावलेला होता। यानंतर त्यांना 15,000च्या जातमुसरकार त्यांची सुटका देखील करण्यात आलेली होती। मुख्यमंत्र्यांच्या 10% निधीतील कोट्यातील जे घर आहे ते त्यांनी बळकावलेल्या शासनाची फसवणूक केलेली आहे, खोटे कागदपत्र त्यांनी सादर केले होते। या प्रकरणी ते आणि त्यांच्या बंधूंवरती गुन्हा हा दाखल झालेला होता। 1989 ते 1994 या काळामध्ये हा खरं संपूर्ण गुन्हा जो आहे तो घडलेला होता आणि 1995 साली उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावरती गुन्हा हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान हा संपूर्ण खटला सुरू होता आणि जवळपास 30 वर्षांनंतर म्हणजे गेल्या महिन्यात 20 फेब्रुवारीला त्यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली होती। त्यानंतर 24 फेब्रुवारीला त्यांच्या वकिलांनी याबाबत अपील हे दाखल केलेलं होतं। त्यानंतर 25 तारखेला त्यावरती सुनावणी देखील झालेली होती। कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता। 1 तारखेला त्यावरती 1 मार्चला त्यावरती सुनावणी देखील झालेली होती। मात्र काही हरकत याचिका दाखल झाल्यामुळे 5 तारखेला निकाल राखून ठेवला होता आणि 5 तारीख जी आहे ती देण्यात आलेली होती। दरम्यान 5 तारखेला आपण जर बघितलं तर संपूर्ण राजकीय वर्तुळाचं या निकालाकडे लक्ष लागलेलं होतं। माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली जाते का, त्यांची आमदारकी जी आहे ती धोक्यात येते का, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। मात्र नाशिक सत्र न्यायालयाने निकाल देताना माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली होती। अपील असेपर्यंत म्हणजे 30 दिवस त्यांना मुदती देण्यात आलेली होती आणि त्या अपिलाच्या तारखेपर्यंत ही स्थगिती जी आहे ती देण्यात आलेली होती। माणिकराव कोकाटे यांना खरं तर मोठा दिलासा हा मिळाला होता। मात्र जे कोर्टाने न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवलं होतं ते आता समोर आलेलं आहे। न्यायाधीशांनी असं म्हटलेलं होतं आपला निकाल देताना की माणिकराव कोकाटे हे खरं तर जनतेची सेवाही करतायत, गेल्या अनेक वर्षांपासून ते आमदार देखील आहेत। यासोबतच 1989 सालचं जे त्यांचं आर्थिक उत्पन्न होतं, म्हणजे जे म्हटलं जात होतं की कोकाटेंची आर्थिक परिस्थिती चांगली होती मात्र त्यांनी आर्थिक दुर्बल दाखवत ते फ्लॅट बळकावले होते। त्या 1989 सालची जी आर्थिक परिस्थिती आहे ती अजून कोणालाही सिद्धही करता आलेली नाहीयेत आणि त्यामुळे 1992 नंतरचं त्यांचं उत्पन्न जे आहे ते खर्च विचारात हे घेतलं गेलेलं होतं। त्यामुळे एकंदरीतच हा सर्व निकाल देताना न्यायालयाने असं म्हटलेलं होतं की माणिकराव कोकाटे यांना जर पुन्हा यांची जर आता स्थगिती जर यांना मिळाली नाही शिक्षेला आणि हे जर अपात्र ठरले तर पुन्हा एकदा निवडणूक ही घ्यावी लागेल विधानसभा मतदारसंघासाठी आणि त्यासाठी पुन्हा एकदा जनतेचाच खर्च जो आहे तो होणार आहे। त्यामुळे एकंदरीतच हे सर्व बघता माणिकराव कोकाटे यांना स्थगिती देणं, ही शिक्षेला स्थगिती देणं आवश्यक आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं। निश्चितच त्यामुळे महत्त्वपूर्ण असं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे। प्रांजल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।